किनी येथील रहिवासी बिरजलाल शेगो हरणखेडे वय 47 वर्ष हा व्यक्ती शेतामध्ये धानाचे पीक बघण्याकरिता 1 वाजता शेतामध्ये गेला असता दुपारी 2 वाजता तिकडून वाघाने त्याच्यावर झडप घातली व त्याच्या पायाला, हाताला, उजव्या आणि डाव्या हाताला जखमी केले। खूप ओरडल्यामुळे वाघ पडून गेला। नंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात साकोलीमध्ये आणण्यात आले। येऊन त्यांचा पंचनामा करण्यात आला। जखमी अवस्थेत असताना माजी सभापती गणेश आदे व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डीजी रंगारी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन जखमी अवस्थेत असलेले बिरजलाल हरणखेडे यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे व त्या ठिकाणी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, कारण आतापर्यंत वाघ हा प्राण्यांवर हल्ला करत होता, परंतु यावेळेस मात्र त्यांनी मानव प्राण्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे त्यांचे बंदोबस्त करणे हे आवश्यक आहे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे डीजी रंगारी, माजी महिला जिल्हा संघटक विद्या रंगारी यांनी केली। आज दुपारी 2 वाजता किनी या जंगलामध्ये एका व्यक्तीवर वाघाने हल्ला केलेला आहे। ती व्यक्ती आहेत बिरजलाल हरणखेडे, उपजिल्हा रुग्णालयामध्ये भरती आहेत। त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। काय सांगाल, कसं काय हल्ला झाला? मी शेताकडे गेलो होतो पाणी वागावासाठी, त्यांनी हल्ला केला माझ्यावर आणि तो मग ओरडलो होतो जंगलामध्ये। किती वाजताची घटना आहे? ही 2:30 वाजेची घटना आहे। दुपारी 2:30 वाजता। तुमच्यासोबत कोण कोण होते? मी एकलाच होतो। तुम्ही शेतामध्ये कशासाठी गेले होते? पाणी वागावासाठी। अच्छा, हल्ला केल्यानंतर मार कुठं कुठं लागला? हाताला लागलाय उद्या आणि मांडीला लागलाय उद्या। अच्छा अच्छा अच्छा, मग तुम्ही ओरडल्याबरोबर वाघ निघून गेला का? निघून गेला। मग जास्त आणखी मग काही धावला नाही किंवा चावा घेतला नाही? मी लक्ष दिलोही नाही तिच्याकडे तेवढा, मग मी आपला बाजूला झालो। अच्छा, तुमची काय मागणी आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आले होते? हो, आले होते। मी गणेश वसंत आदे, माजी पंचायत समिती सदस्य तसाच पंचायत समिती सदस्य। तर या ठिकाणी माझ्या गावचे पेशंट आहेत बिरजलाल शेगोजी हरणखेडे यांच्यावर आज 2:30 वाजे 2:30 वाघाने हल्ला केला। तसाच वास्तविकरित्या 2 वर्ष 3 वर्ष झाले की हा सातत्याने वाघ आपल्या परिसरामध्ये घुमत असतो आणि तेही शेतबांधावर येऊन सरांनी लोकांचे गुरेढुरे मारण्याचा काम करत आहे। पण आजपर्यंत त्यांनी गुरेढुरेवरच हल्ला केला, पण आज एक अचानक 2:30 वाजे घटना अशी घडली की त्यांनी पुरुषांवर सुद्धा हल्ला करला। तर माझी अशी कडकडीची विनंती आहे की शासनाला, फॉरेस्ट डिपार्टमेंटला या वाघाचा बंदोबस्त करावा आणि ह्या ज्या पुरुषांना घायल केला त्याला सुद्धा म्हणजे भरपाई देण्यात यावी, कारण की तो गरीब माणूस आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं शासनाने काळजी घ्यायलाच पाहिजे।